मंडळींनो थोबाड सुधरूचं मनावर घेतलंय खरं, पण आपल्या त्याच्यातली आई माहित नाही आणि बाबा माहित नाही. ह्या याकाचा तर याक लोकाचा वापरतोय. तर मंडळींनो सगळ्यात पहिलं फेस वॉश करून घेतले आणि विषय कसो हा वस्तू नवीन घेन पण एकदा वापरून ते 6 महिने कोणाड्यात पडून राहतो तो, म्हणून मी सहसा घेऊक मागत नाही. तर मंडळींनो फेस वॉश जसं झालं तसं म्हटलं थोबाडाक आता स्क्रब करूया. या सुद्धा माझा नाही दादाचा गावला तर फुकटचा हातार घेतल्याने लावलंय. तर मंडळींनो मस्त आहे की स्क्रब झाला, चेहरा एकदम स्वच्छ धुवून घेतल्याने आता त्याच्यावर फेस पॅक लावूचा. म्हणून जवळजवळ 1 वर्षापूर्वी मी ह्या केलेल्यानी एका व्हिडिओ दाखवलेल्यानी म्हटलेलं आहे कावळ्याने किती जरी थोबाड रंगवल्याने तरी तो काळोच राहतो. तर म्हणून फेस पॅक सुद्धा जसा सुकला तसा परत एकदा चेहरा स्वच्छ धुवून घेतलाय आणि म्हणून नाकाक नो स्ट्रीप लावून कामाक लागलाय, कारण ह्या करून पोटा भरणार नाहीत, पोट भरासाठी जेवणच करू खोया. पण म्हणून पनीर ठेवले फ्रीजर मध्ये आणि त्याचं झालं धोंडो. तर म्हटलं धोंडो वितळा ताकद वाईस तोंडाक पील ऑफ मास्क लावून घेऊया. तर तास सुका ताकद म्हणून मस्त आहे की 2 भाकऱ्या टाकल्या आणि आता आपण जेवणार होतो भाकरी आणि पनीरची भाजी, पण त्याच्यातच माझी पहिली भाकरी पीस काढली. पण म्हणून दुसरी सक्सेसफुली व्यवस्थित केलंय आणि पील ऑफ मास्क सुकाची वाट बघित बसलेले आणि म्हणून हे माझाच धड नाही, ह्या बापड्यान माझ्या पावलावर पाऊल ठेवून आपण सुद्धा फेस पॅक लावल्या. तर म्हणून आता थंड पाण्याने भरलेल्या कढईत थोबाड बुडवलाय आणि आज मका समजला मरासाठी म्हणून कढईभर पाणी सुद्धा पुरेसं असता. तर अशा प्रकारे मस्त आहे की तोंड वाईज गारठला तसं स्वच्छ पुसान घेतलंय आणि म्हणून आता तकडी जी पनीरची भाजी आणि भाकरी राहिली आहे ना ती आपली वाट बघतात. तर मस्त आहे की म्हणून जेवण घेतले, त्यातल्या त्यात पाणी भरलंय, भांडी घासलंय, सगळं आवरलंय आणि मंडळीनं तयारी करून आता निघाले दौऱ्यावर. पण मंडळीनं सगळ्यांका पडलेलो एकच प्रश्न, शितल्या निस्ता उंडाकतस त्या कामाधंद्याचं कधी बघतलस ओ. तुम्ही काय टेन्शन घेऊ नको, वाईस थोडे दिवस थांबा, तुमका कामाधंद्याचा पण विषय सांगतलंय. पण आता आधी हो व्हिडिओ बघून आपापल्या कामानी लागा.